ब्रेकिंग न्यूज पाहूया। रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। खेकड्यांनी 6,000 कोटींहून अधिक रुपयांची दलाली खाल्ल्याचं उघडकीस आलंय। आरोग्य व्यवस्थेतील घोटाळ्याची न्यायालयाने दखल घेतली असं रोहित पवार यांनी म्हटलं। अॅम्ब्युलन्स खरेदी व्यवहार हा बेकायदेशीर कृत्य असल्याचं स्पष्ट करणाऱ्या रोहित पवार यांनी ट्विट करत तानाजी सावंत यांच्यावर टीका केली। ट्विट करत आमदार रोहित पवार यांनी ही टीका केली। रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। शरद पवार यांनी जे मुलाखती ट्विट केलं ते काय, मुलाखतीमध्ये त्यांची प्रतिक्रिया काय, काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेससोबत आहोत, यावर कोणताही निर्णय हा सामूहिकपणे घेतला जाईल असंही शरद पवारांनी म्हटलंय। समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यास ठाकरे देखील सकारात्मक आहेत असं या दरम्यान त्यांनी म्हटलंय। दरम्यान यावर रोहित पवार यांनी ट्विट करत काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते पाहूया। आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून राज्याची तिजोरी पोखरणाऱ्या खेकड्याच्या नांग्या ठेचणारी ही चांगली बातमी आहे असं ट्विट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेलं आहे। पदावर बसून राज्याचं आरोग्य सांभाळण्याऐवजी स्वतःचं आर्थिक साम्राज्य वाढवणाऱ्यांचा खरा चेहरा आता उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही असं देखील ट्विट त्यांनी केलं। राज्याची तिजोरी लुटणाऱ्यांविरोधात लढू आणि जिंकू असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।